मस्त वाड्या आलो आले भारी येऊ का आज हे पुटीला वाचला ये 3 बॅग आणल्या कशाला घरी ते करतात तुम्ही दरवाजा लावला ना हा त्या खिडकीला मी तुम्हाला बोलले जाळी लावा काही सावली दिसत असतो इकडे दाखवतो पाहिजे पाठीमागून जाळी पहिली मला आजची आज झाली पाहिजे दाखवायला तिकडून लावा पहिली जाळी समजलं हा इकडची हा काही चांगली होत असते माहिती का हे बरोबर झालं आता टेन्शन नाही हा खिडक्या सगळे व्यवस्थित झाले त्या म्हटलं आता फक्त ती जाळी लावायची आपल्याला तर जाळी मेन खिडक्याला काय असतं पावसा पाण्याचं भीती वाटते ना आता मस्त धुवून काढून गॅस वट्टा पण आणून कधी बसलं की आपण मस्त इथं आनंदात चुलीवर नाही आता किचन वर बनवायचं काय आता किचन वर बनवायचं बाकी भांडी तिकडे नेऊन ठेवले वरतून नाही घेतलं वरतून पुसून काढ नाही ना पाणीच नाही ना लागत का पाणी नाही चालू कर ना पाईप नाही ना ते बाई नाही तिथं बघा बरं पाईपच चालू करा थांबा थोडस सगळ्या मस्त हे होतील माहितीये का आता ही तोडते बघा मी अरे कच्ची रे ती अहो ही पिकणार ही का पाहा ना आता तिला थोडस ठेवणार मी आतमध्ये थोडस शांत राहा ना ही बघा सगळी हे झाली आता तिला मी याच्यात ठेवणार आपल्या त्या कॅरेट मध्ये आता पिकलेलं नाही कच्च्या आहे त्या अहो ऐकत जा थोडस थांबा मी तुम्हाला काय इडी दिसते का हे काय हे बघा आता याला मी पेपर मध्ये आपल्या आंबे ठेवलेले कसे ठेवू मग इथे का माझ्या हाताने माझी करू द्या ना इकडची मग राहू द्या आता काढू मला काय सांगू अहो सगळ्या पिकलेल्या आहेत ह्या गाभळा झाल्यात ना ह्या सगळ्या पिकल्यात हे बघा सगळ्या पिकल्या काढू मला काही माहित नाही आता अहो आता हे पहा ना तुम्ही 2 दिवसात पिकणार घरामध्ये हे बघा त्यांना विचारा ती सांगतील तुम्हाला हे बघा अशाच हे करावं लागतं ते चिक आलं ते पाडाला पिकले असतात भारी नसतं झालं का पाडाला पिकलाय आंबा पाडाला पण पिकणार राहू द्या बाळाला खायच्यात अरे कच्चे तोड नको बजाले नको तोडू एवढं खाणार नाही कोणी एवढ्या पिकू द्या ना आता घरामध्ये हे बघा सगळे पाडत हे अरे दादा थांब मला वागता येत नाही बजाला आता नको तोडा ते पाडाला पिकू द्या आता हा नाही ना आता नको तोडू बजाले लागत आहे मला तेवढ्या पपया तोडावी हा आता आंबे कसे पिकले होते तसे पिकणार मग आंबे कसे पिकले पण आता आहे ना हे आता त्याच्यात टाक गावामध्ये नाही काय मध्ये गावात टाकते ना पेपर घ्यायचा पेपर मध्ये गुंडाळायची गरमीला ठेवून द्यायची पेपर मध्ये काय एवढं लगेच 4 दिवस तर तशा भारी होत्या माहिती का तुम्हाला म्हणलं अजून एक नको आता बजाले आत नको जाऊ दे भरणार कच्चे तोडू ते दम लागला मला कॅरी बॅग आहे का घरात कॅरी बॅग कशाला घ्यायला जात ठेवायला बाहेर दगड आता त्याचं चिक उतरू दे खाली हे चिक पडवायला पाहिजे तस गाडी ठेवशील तर ती गाडी खराब होईल चला मग आता तिकडे आता विशालचं चाललंय लावणं झालंय द्यायचं आणि नंतर आणि आपण काय लावणार आपलं भैमुग लावायचं ना भैमुग आणि मूग कोणाचं काय येतंय बघायचं आमच्या दोघांची शेंगदाणेच मी लावणार पप्पाचं आमचं येतंय का विशालचं बाहेरची येते जास्त फळ तशी मग आता आपण दिलेली तसं काही नाही कोणाच्या एवढ्या हे कडू गाळ्याची काकडी का ते मग तुम्ही याच्यात पाणी का भरपूर फिरवतो पाहिजे आता भरलं ते धुवायला ते हे अरे सगळं चिखल करूला येऊ पाय आंब्याचे बनते नाचले मला नाच त्याची खेळण्याची दिवसात खेळ द्या खेळा हा झोपली होती माहिती का सकाळपासून आली मी तुला काय करू झोपून चला आता कितीच अडचण काढली आता किती भारी झाले आता मस्त इकडं आणि बघा माझ्या सोन्याच बस झाला आता चला टायमिंग किती काढता जाऊ दे ना बस झालं चला आता मग हा ना तेवढंच राहिलं पण आता कसं तरी राहिले चला आता तुम्ही मला सांगा कशात टाकायच्या पप्पा त्यांना मी सांगते कमेंट करून सांगा मला मग मी सगळ्यात त्या अशा हे झाल्या आता अर्ध्या पाकल्या तर मग कशात टाकायचं मला वाटतं पेपरमध्ये ठेवून आंबे पिकले होते तशी करावं पण बघू चल माझ्या हाताने बनवणार आहे मस्त 2 टमाटे 2 कांदे कापले आता मी थोडंसं तेल टाकते आणि आज वेगळ्या पद्धतीचं मटण बनवते मस्त टमाटे 2 कांदे थोडी हळद मीठ आणि टमाटर तेल थोडंसं आता मस्त हे होते आता मटण तोपर्यंत धुतल्या चाललंय आमचं त्याला काही 1 पीस मस्त पप्पा धुवून देतात मला हां बरं
मस्त एक पीस दुसलं का थोडं केस वगैरे राहताना काही थोडं नाव तवा कपाला आवडतंय तसं आवडतच नाही त्यांना पहिल्यापासून लहान त्यांना पहिल्यापासून कपाला आवडत नाही हे मटण एक पीस अर्धा तास लावत व्हायला असं काम आहे त्यांच्याकडे बघा नुसतं 2 टमाटे कांदे आता वेगळ्या पद्धतीची बनवते थोडीशी मटण काय करू हे बनवू का बिर्याणी मटण बिर्याणी अरे काय तुला जे बनायचं ते बनव ना तुला मी सांगितलं तुला जे बनायचं बनव बॉबी कोमल ते आले तेव्हा काय काय बनवू मटण मटण बनव लय भारी बनवते ना हा मग तसं बनव मला मसाला आवडला हा आणि ते काय झालं आम्ही वाड्यावर सगळेच नाही गेलो ते घर पुसायले पाणी आले हे याचा आवाज येऊन राहिला. हा बंद करा ते पाऊस आला होता ना पाऊस बी चालू झाला आणि आता चालू पप्पाने मटण आणलं मग मी म्हटलं मी पण मटण बनवते ती भाकरी भाकरी बनवून हा आणि हे करते पटापट होईल ना नाही सगळे जर तिच्या एकटीच्या भरोशावर आलं तर होणार नाही नाही, लवकर. हा ना विशाल घर पुसतोय झाडू मारतोय हा आणि ते दुजेवाशी आहे ना हा ना तेच ना आणि हे तो विशाल करतोय हे बाकीचं तिला घरदारा साफसफाई करून लागतंय पप्पाने मला मटण धुवू लागलं आता मी मटणाची भाजी बनवते थोडीशी ती 2-3 भाकरी झालं अर्धा तास सगळे काम आणि तिकडे तिकडे आणि 4 माणसाचं जेवण करतो आपण ते येऊन बसायचं वाट बघत एका माणसाची त्याच्यापेक्षा पटापट सगळ्यांना हातभार लावला तर लवकर जेवण होतं आणि मोकळं होतं माणूस आणि बसून काय लगे आणि अंगाला कळा लागतात बसून बसून का वाट पाहत वाट एकट्या माणसाला लागतोच ना एकट्या माणसाला टाइमच लागतो ना असं नाही एकट्या माणसाला टाइमच लागतो त्याच्यामुळे हे बघा आपण लय मटण बनवतो तुम्हाला दाखवते आता 2 कांदे कापले थोडं नारळ असं याच्यावरच ठेवते आणि मग तुम्हाला मसाला काढा का बरं हे द्या मला आता काय करते गॅस चालू आहे कांदा भाजतोय गॅस चालू आहे काय कुकर मधून मटण शिजून घेतलं काढून मस्त पैकी सूप प्यायचं होतं पण सूप पाणी आटूनच गेलं बसले तिकडे फोन आला सूप बनत जाऊ दे आता नाही पाणी आटून गेलं त्याच्यातलं सगळं आणि मग काय भाजी चव नाही होणार तर कशाला सूप काढून त्या सूप मध्ये भाजीचं सगळ्या बघा मस्त कांदा भाजलाय त्याच्यावर भाजते आज कांदा आहे ना चुलीवर भाजला ना तरी भाजला लागतो आता चुलीवर पावसात जाऊ मी मला इथं बरं नाही हा येऊन बरोबर तो गॅस कमी कर ना काय झालं नाही हा गॅस कमी कर कुठला हा गॅस कमी कर त्याच्यावर ठेवलंच नाही मी काही नाही तो गॅस कमी कर असं कुठला कमी करू कांद्याचा कमी कर अच्छा गॅस जास्त जळायला लागला झाला कांदा भाजून झाला मग बंद करणार नाही तर मग ते कांदा काढ ना त्याच्यावर ठेव हा बर थोडस नवलं नारळ आज रोज सुक्या नारळाची म्हणून वेगळ्या पद्धतीची तुम्हाला बोलवली आज वल्ला नारळ आहे कुठलं वल्ला नारळ आहे वल्ला नारळाचं भारी नाही घेतो भारी वाटते ना मग बरं झालं अद्रक खोबरं आणि कोथिंबीर याचं पेस्ट बनवतो पावसा पाण्याची पाऊस पडतोय मस्त आणि त्यात एन्जॉय जेवण मस्त एकदम चकाचक लवकर लवकर पप्पाला लवकर भूक लागते बाजरी भाकर बाजरीची भाकर काय बनवली आईच्या हातचे मटण खायचे दादाला आईच्या हातचं आणि मला सूप प्यायचं होतं पण काय झालं माहिती पाणी चाटून गेलं पूर्ण मटण मधलं जाऊ दे काही नाही पाणी आटलं पण चांगलं राहतं जाऊ सगळं पाणी होऊन गेलं मग काय किट्टू तू तिकडे काय करतो किट्टू त्याच्यामुळे दार लावून घे लावून घे दादा लांबी लवकर हे बघा थोडस रोज आपण याच्या पद्धतीने बनवतो कसलं आणि कांदा भाजून घेतला ना आपण कांदा असं कांदा असा काळा कांदा भाजून घ्यायचा मस्त पैकी आता चुलीवर बनवू आपण नेक्स्ट टाइम चुलीवर बसायला तुमच्या बरोबर अगं पाणी पावसात नाही मग अशी मला थरथर होत होत तिथं चला लवकर तर आवृत बी नव्हता कसं नाही आवडत मग चला म्हटलं लवकर तर थांब नाही मला पण थोडस वाटत होतं वारवायची बसावं बाहेर म्हणून मी आली पण मग थरकवत होतं माझ्या हात पायाचं ताकद होतं माझ्या मग तुला सूप आणलं प्यायला तर चिकन नाही पित होता भाजीच काही भाजीच बनवते तो मला सांगितलं असतं मग मी केलाच ना का तो टाकलं
आणि तो खुजून गेलं मी काय नाही, बोलतो? मग तुम्हाला गॅस बंद कर बोलले होते मी, पण तुम्ही उठलाच नाही. सगळं गॅस बंद करा म्हणून. तुम्ही ऐकलं का माझं? आता गॅस आणि चूल वेगळी आहे ना का? चूल पाहिजे तुम्हाला. हा आपल्याला चूल पाहिजे चुलीवर एक नंबर जेवण बनवून. दादा तू कशाला आलास? अरे तू वर काल चढला दादाची किटू माझ्या उद्या स्कूल चालू होणार आहे माहिती तुम्हाला. हा उद्या स्कूल जायचं ना किटू हा. आहे ना 5 दिवस हा शनिवार जा. रविवार 2 दिवस सुट्टी, एक मोहरमची सुट्टी, हा 3 मग दिवस 3 दिवस 3 नाही आता हा 3 दिवस आहे जा हा आता पटापट भाज जाता भाज जाता पटापट ऐकत नाही इकडं आपल्याकडे. लसूण टाकलं नाही त्याच्यात हलव ते हलव थांबा बाई, अंगावर उडल माझी. अगं ते असं परतावं लागतं परतावं हा, मग लागतं मला माहिती आहे, पण माझ्या अंगावर उडायचं मला इकडे. थांबा तुम्ही. तुम्ही गाय गाय करू नका, मला ते येऊन जाते सगळं काय. हा? अगं परतावं लागत ते भाऊ मला माहिती आहे, पण मग ते अंगावर उडायचं तिकडे असतं ना. तसं नसतं ते आवड. हा असं घे ना तुमच्या तुमच्या यालाच होतं माझं सगळं टेन्शन. उडलं तर माझ्या अरे डोळ्यावर बा. मग तू वय बाजूला मी राजा करतो नका नका राजा. काय बरं तुम्ही करता? मग आता तू दुखत ना गं काय होतं? तू दुखत म्हणून मी म्हणतो हो आता हे कांदा टाकते राजा चालू काही नाही. हा हा दाब त्याला आता हा चमच्यात दाब हा ते लसूण आहे ना पडला गाई गाई हा पडतोय. पाडला ना तर त्याला कापायला पण लागत असतं धाकाने पडतोय धाकाने. धाकाने हा. तू कोणाच झाकी तुमचं बडबड बडबड. अरे बाप माझी बडबड करते अरे मी चांगलं बोलतो तुम्हाला आज चहाची भाजी खायची का? नवीनच खातात का? म्हणजे आज सुनबाई बनत होती इथून माग पण सुनबाईला आराम दिला आज रविवार आहे आले आज. आले थांब. अद्रक नव्हती ना, अद्रक आणते थांब. हा हा अद्रक आले थांब आले. घ्या चांगली. आता खराब मध्ये गेला मिसळून पडवली जेव्हा असं गर 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 फिरवली हा हा तिच्या हातानेच भाजी खायची आपल्याला तर चांगलं कर तिच्या हातचं ना एकदम सगळं सगळं असं तोंड गोड आहे ना ते सारखं म्हणजे आम्हाला असं वाटतं की पुढं जाऊ नये असं वाटतं पहा आहे का म्हणजे तिच्या हातची चव एवढी बरं का आता हे टी व्ही चालू आहे ना हे टी व्ही बंद कर ना पहा किती गर 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 फिरवत पाहिजे हा झालंय काय ते? हे ना पेपर मध्ये भाऊ उडळणार आहे पपाया सगळ्या. किती किचन साफ होतं सगळा पसारा झालाय. आता वरनं पसरवा अर्धा ना. पसारा केला बाळानं आपल्या. नाही होतो पसर होतो लहान बाळा असलं तर पसर होतो ना त्यानंच केला अर्धा. कोण नाही केला अर्धा? काय किटू दादा नाही ते अर्धा पसारा केलाय. किटू हे काय इथं किती चाललंय आता पाहिजे. हे इकडे आणलं हे सोफ्याचं ते काय ते? हा तू तू सांगितल्यावरच होईल पाहिजे अगं मी सगळं ठेवलं ते आता आणलंय ना आपण. आता आणलं हा? अगं मी त्याच्यात लिंबू काढायला मला लगेच जेवायला बसत ना मग कांदा तू भाकरीला लागशील. किट्ट्याचं काम पाहिजे किटूच सगळे काम असते तशी. किती उभं तर राहते तू माणसाला हा ना, नाही ना नाही ना मला वाटलं माणसाला कसंच नाही उभं राहते. नाही ना तर याचं काय कामायचं एक भाजी झाली की लगेच भाकरीला लागणार. इकडून नसले गेला की नाही नको नको भाजी झाल्यावर मग माणूस निवांत बसतो आम्ही. 1-2 भाकरी झाल्या का लगेच जेवायला बसतो. आता फक्त तडका द्यायचंय काय द्यायचं नाही मी किती टाकायची भाकरी करते ना. हा नाही तडका द्यायचंय असं भाकरी तू कोण बनवती नाही माझ्या मी काय नाही. मी भाजी फक्त बनवते. अगं मायला काय सांगते तू का बरं? नको ना तिला आराम करते ना का बरं का बरं हा सांगा. कर ना आराम कर ना बाई. कशाला? मी बनवत नाही का हा रविवारी आज तू सुट्टी आहे आज सरकारी आहे ना सरकार सुट्टी कर उभं राहायला हा, पण मी बनवते.
माझ्या बोलून राहिले, बोलून राहिले. नाही काय मला कंटाळा आला बसून बसून मायरा मग हा ना म्हणून मी बनवते. कंटाळा आला मला बनवून का मला थोडं तुला टेन्शन नको घेऊ तू मला एवढं. कोणी सांगितलंय का बनवायला? तू टेन्शन घेऊ नको एवढं. तुम्ही हे बघा कोणीच कोणाला सांगितलं सगळे आपल्या आपल्या मनाने करायला. हा हा. मग ते तसं मम्मी बनवून देतच नाही. ती कशाला डॉक्टरला जायला उभं आणि बसा सांगितलं. हा. खाली पण नाही पण ते म्हणून आले त्याचं ऑफिसला हे बघा, मी वाड्यावर आले वाड्यावरून नाही हा. बसायला झोपले होते. सकाळपासून झोपले होते. तुझी दाखवायची म्हटलं नको बाय पण मग मी स्टंट एकदम काय स्टंट आहे तुमच्यासारखे आता बायातून तुमच्यासारखे एवढं कोणी स्टँड नाही. नाही. सगळ्या माणूस, एकच माणूस हा. आहे. एकच काय ग छावा हे छावा जेवण नाही बरं का बाबा. आगे छावा जेवण एकच नाही. तुम्हीच ते हे फक्त आमच्या सगळे नाही मी सगळ्याला रिस्पॉन्स देतो माहिती का. हा ना, नाही तुम्ही ते सगळ्याला माहिती आहे, पप्पाला भारी तसं. हा मग त्याच्यामुळे रिस्पॉन्स आम्ही देतो, आम्ही काही देत नाहीत का. आम्ही पण देतो फक्त आम्ही एवढं म्हणतोय फक्त पटापट बोला. फटाफट. मम्मी तडका देते हा. भाकरी बनवते आता ती भाकरी बनवून लगेच आम्हाला देईल वाढ. गरम 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 चांगला हा, मग हा. गरम गरम. थोडसा भात पण टाकते आता काय काय हे झालं ना, आम्ही सगळेच गेलो होतो, पाणी गेलेलं होतं, भाऊनं घरदारा पुसले, झाडू मारला, हा. तिने बाकीचं हे केलं, कपडे हा, बिपडे मग घातल्या. असंच काम करायचं असतं ना. मग तोपर्यंत बसूस तर काय म्हणून म्हटलं चल रेसिपी होती आणि ब्लॉक होतं हा मग याचं हे असं केलंय बाकीचं काय नाही. चला द्या पटकन हा, तडका आणि घरातल्या- आणि हे प्रत्येकाच्या घरी व्हावं असं. हा, बरोबर ना? घरातल्या कामाला काय केलं घर आपलं हे सांगतो ना. आपण स्वच्छ ठेवायची आहे का नाही. आमचा बाळ नाही घाण करते आमचं मग आता बाळ ज्याच्या घरी ते घाणच करतं ना. करत आहे माझं बाळ. मग सगळ्याच्या प्रत्येकाच्या घरी बाळ आहे. हा ना, मग लग्नाचं आहे. हे सगळ्याचे गुणाचे असतात हा, सगळ्याचे आपलेच नाही. सगळ्याचे गुणाचे असतात पण मग ते घाण करतात. पण त्याला शिस्त लावावं लागते. त्याला याला शिस्त लावली आम्ही. हा? किटूला शिस्त लावली. हा ना. नाही आता किती शिस्त आहे. आता अभ्यास करत बसले माहितीये का. मग? आता फक्त इथं आलता तो माझ्याकडे, आई तू काय बनवतीस हा. असं म्हणून तो हे घेऊन आलता बघा मग असं. ते बघा मस्त घरचा मसाला द्या ना थोडासा. आता एवढा तडकाच भारी बसू द्या फक्त. आता मला घरचा मसाला कुठे ठेवलेले मला मी माहिती घेते आहे बरं, बरं, मी सांग घेते. बरं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. माझं द्या म्हणते तू. मला आठवण नाही राहिली, बोलली सॉरी हा. तुम्हाला बोलल्याबद्दल. कुठे पुढे ठेवलं नाही सापडत का. सापडेल मला, टेन्शन घेत जाऊ नका. नाही मी टेन्शन घेतच नाही. मग घ्यायचंच नाही. काय घ्यायचं टेन्शन. टेन्शन मध्ये काय पडलंय. टेन्शन अजूनही होतं माणूस नाही ते का. मग चला उद्या ना मला टाकी काढायला पण जायचं. बस 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 काहीच नाही घ्यायचं आता. नाही एकच चमचा बस 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 बस. नको मिरच्या बरोबर झालं एवढंच मस्त बनवते ना तिकट झमझम. जनतेने ना 1.5 चमचे ना. नाही ते मी मागून काय घेतलं होतं असं नाही. हा. आणि मसाला जर चांगला आपण असा हे केला ना तर तिखट पण असं कमरून जातो. लगेच आणि आपण कच्च्यातच टाकलं ना भाजी, हा बरोबर मसाला तळला ना तेव्हा तिखट कसा भाजी ठसका होते. लागला मग असं असतं ते. मग ठसका कधी लागला तेच नाही. आता तुम्ही ना काय करता, कांदा लिंबू कापा. आज काकडीच नाही आपल्याला. हम्म. हा. मग लगेच मी वाढून मायरा भाकरीला बसली का हम्म. शेकल्या का लगेच तुम्हाला देते आणि मी घेतो. मग तुम्ही लवकर झोपता. आमचा ताण गेला म्हणजे मी झोपल्यावर तू ताण गेला. म्हणजे तुम्हाला लवकर अरे भूक वा. लागते ना, आम्हाला नाही लागत. अगं मग लवकर बनायचं ना असं हा ना, नसेल. मग तुम्हाला भूक लागते आम्हाला नाही लागत म्हणून आमचा ताण गेला. आम्हाला एवढी नाही लागत. नाही मग तू घरी ना गं. ना ना त्याच्यामुळेच ना आम्ही घरीच असतात ना म्हणून त्याच्यामुळे. आणि मी सकाळी 6 उठतो हा माहिती ना सहाला उठून कितीच काम असतात, लय काम असतात पप्पाला. स्टॅपलर मारून पाहिजे आलं पप्पाला काय आलं? स्टॅपलर पाडले होते लगेच मारून ठेवलं. नाही गुणवून ठेव. सहाला आम्ही बोलतो काय काय काहीच काम नाही सहाला उठून. टेम्पोला कधी भाडं असते कधी नसते तरी ते सहाला. अगं आंघोळ बिंगोळ करावं लागते सकाळी. हे बघा, हा मसाला जास्त तळू द्यायचा. हा जास्त जेवढा मस्त फ्राय होईल ना मसाला तेवढा आपल्याला चव भाजीला लागते. आणि थोडस तेल टाकलेलं नाही आहे. नाही नाही, तेल नका. तेल आहे बरं, बरं. तेल नसते जास्त. हम्म. जास्त तेल टाकलं तर मला नाही आवडत मग तेलाच जास्त. याचं तेल टाकते. हा थोडं टाक थोडं टाक. आता टाक याचं टाक अजून टाक. हा, 5 मिनिटात हलवून देते. हो द्या ना 5 मिनिटात होते ते. हा ते याच्यात पाणी घ्या आता थोडस. कॅमेरा थोडस बंद करता का 5 मिनिट. नाही का चालू ठेवायचं. चालू ठेवायचं आहे. तुम्ही स्वयंपाक कसं बनवतात
आला आणि मला काय होतं माहिती तुम्हाला, हलकं डोकं तुमच्या गाईला असं इथं ठणकतंय डोकं माझं, काय माहिती कशानं डोकं ठणकतं, असं जड झाले, जड जड. अगं इग्नोर करायचं ते डोक्यावर. इग्नोरच चालू आहे, इग्नोरच चालू आहे. इग्नोर म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवायचं नाही. आपलं काय तेच असं ना करते ते ना, पण असं जड झालंय, सण याच्यामध्ये आवाज हा. येते, काय माहिती कशानं तर. असं होतंय सण बंद, असं हे झालंय मस्त भन असा आवाज येतोय, काय काय माहिती. मग त्याला शॉक द्यावा लागेल मला. शॉक काय घ्यावं लागेल, शॉक घ्या इकडे शब्द घ्यावं लागेल. शॉक दिले का मग लगेच बंद होईल. हा हॅलो आता हलत आहे असं, तेव्हा तिखट जास्त लागत नाही आणि उगीर लागत नाही. हो मसाला याचीच मेहनत जास्त असते. हा मसाला जास्त केला ना, पण खोबरं अद्रक हा ना ना सगळं टाकलं, खोबरं अद्रक कोथिंबीर लसूण ओलं खोबरं, हा ओलं नारळ आणि घालायचं. बोलून हे असं जोपर्यंत तेल मसाल्याला सुटत नाही तोपर्यंत कधीच भाजीला तडका द्यायचा नाही. आणि मग मसाल्याला त्याचे तेल ते ना सुटलं, लगेच मटन असो चिकन असो. हा, मसाल्याला तेल सुटलं की लगेच भाजी एकदम चविष्ट. हा मटन असो चिकन असो काही पण हा, असो. काही असो. मग भले गवार असली तरी चालेल. पण गवार त्याला बिवार तडका तुम्हाला चांगला पातळ हा तडका गेली पाहिजे. तडका नाही भाजीला, नाहीतर तुम्ही मच्छी कच्चाच भारी तडका ना, होती ना भाजी. हा, कच्चा तडका नाही, त्याला चवच लागत नाही. उगीर हा. भाजी आणि वेगळीच भाजी. त्याच्यामुळे कधी पण भाजीला तडका चांगला बसतो. मेन आता टाकते मी मटण. इथं आणि त्यात तिघच आहे इथं. चौघ चौघ आता त्याच्यात आहे ना उकळलं का त्याच्यावर कोथिंबीर कापून टाक. कोथिंबीर कापून झालं. आम्हाला जास्त भाजी नाहीत खात आम्ही. हा जास्त रश्यावाली तर आम्हाला अजिबातच नाही. पप्पाला एकट्यालाच रस्सा लागते. आम्ही इथं थोडं थोडंच. नाही आम्ही खातो. बस ना, चांगलं झालं का लयच भारी झणझणीत इकडं. झणझणीत म्हणजे झणझणीत. तुला टेस्ट आली पाहिजे. तोंडाला आमचं जाऊ दे. चालेल. हम्म. हा चला आता उकळू द्या मस्त भाजी. उकळी का, हा कमी गॅस कर. हा राहू दे, काय नाही, उकळू द्या. कमी काय गॅस. नाही. चला आता जेवताना पप्पान मस्त पपाया सगळ्या ठेवल्या इकडे. कॅरेट मध्ये. पेपरला लावून पप्पान मस्त कॅरेट मध्ये. हा मग आता ते पेपर लावून ठेवला का ना ते पिकत झालं लागेल आता. हा ना. या मस्त झाल्या गरम गरम भाकर. आता देते पप्पाला. हा पप्पाला पहिले वाढून देते. हा आपण नंतर जेवण. मी पप्पाला लगेच जाते घेऊन तिकडे. चला. अरे बापरे, खरंच किटूच्या मम्मीची भाकर काय फुगली बाबा. लय भारी फुगली. काय किटू, चल तू चल जेवायला. चालेल की त्याच्यावर किटू आता माझं झालं का किटू दाखवत बसणार आहे मला. आता माय राही आहे ना फार. हा भाजी झाली ना, तिकडे झाली ना मस्त. बरं दादा मम्मीला आवडली. बाबा दादा माझं चुरून भाकर खातोय. तुम्हाला माहिती आहे का. हा मग हा, असं चुरून रोज चुरून खातोय माझं बाळ. आणि मोबाईल पण घेत नाही, टीव्ही बघत नाही जेवताना. एवढं हुशार झालं. अभ्यास करतो तो माहिती का. अभ्यास तर एवढं करतोय माझं बाळ. स्कूलला आहे. आता लगेच येऊन बसला आणि मला बोलला आई आता भरव मला. आता तुझं झालंय का म्हटलं. असं करतोय. तर चला आता आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करू. आणि लवकर काय द्यायचं, काय द्यायचं. काय बेल आयकन